हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. आज मी तुम्हाला छान अशी चीजी ज्युसी मॅगी बनवून दाखवणार आहे. सगळे नॉर्मल मॅगी तर नेहमीच खातात, आता ही वेगळी मॅगी एकदा करून बघा. ह्यामध्ये मी फोडणीला तेल टाकलं आहे आणि त्यामध्ये लसूण टाकून घेत आहे, कांदा आणि टोमॅटो टाकून सगळं एकजीव करून घ्यायचं. त्यामध्ये आपण बटर टाकून घेणार आहोत. बटरमुळे छान अशी मॅगीची टेस्ट इन्क्रीज होते. त्यामध्ये इथे मी काळी मिरी पावडर टाकून घेतली आहे. त्यानंतर घरातला आपला जो लाल मसाला असतो तो टाकून घेतला आहे आणि त्याचबरोबर मॅगी मसाला टाकून घ्यायचा आहे. मी इथे मिठाचा वेगळा वापर नाही करत आहे, कारण मॅगी मसाल्यामध्ये मीठ असतं आणि आपण ह्यामध्ये चीज टाकणार आहोत. त्यामुळे वेगळं जर मीठ टाकलं तर मॅगी खारट होईल. त्यामुळे आपण मिठाचा वापर नाही करणार आहोत. आपण जे मसाले टाकले ते हे कांदा टोमॅटो मध्ये चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत. चांगले इथे परतून घ्यायचा आहे हा मसाला आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण मॅगी जे आहे ते टाकून घेणार आहोत. मॅगी इथे मी वेगळी अशी शिजवून वगैरे नाही घेतली, ह्यामध्येच आपण ही शिजवून घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला जर अख्खी अशीच पाहिजे असेल तशीच टाकू शकता किंवा तोडून टाकू शकता. मी ते तोडून मॅगी ह्यामध्ये टाकली आहे मसाल्यामध्ये. आता इथे आपण पाणी टाकून घेणार आहोत. पाणी इतकं टाकायचं की मॅगी जी आहे ती चांगली बुडली पाहिजे यामध्ये, म्हणजे चांगली शिजेल. नाहीतर तुम्ही कमी पाणी टाकलं तर पुन्हा वरून तुम्हाला पाणी टाकावं लागेल, मग मॅगी शिजायला वेळ लागणार. चला तर मॅगी चांगली मी यामध्ये मिक्स करून घेतली आहे. मॅगी म्हणतात 2 मिनिटात बनवून तयार होते, पण 2 मिनिटात काही मॅगी बनवून तयार होत नाही. चला तर इथे चीज सुद्धा मी टाकून घेते. चीज जे आहे ते कापून घेते, म्हणजे ते पटकन मेल्ट होईल आणि छान अशी मॅगी आपली घट्ट होईल. मॅगी आपण जी शिजवून घेणार आहोत त्यावरती झाकण ठेवणार आहोत, म्हणजे छान असं पटकन आपली मॅगी बनवून तयार होईल. हे बघा, मी स्टीम ठेवून घेतली होती, तर स्टीम काढून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता छान अशी मॅगी बनवून तयार झाली आहे. एकदम छान थिक अशी याची ग्रेव्ही जी सूप आहे तो बनवून तयार होतं. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही थिकनेस कमी जास्त करू शकता. काहीकांना ड्राय अशी ग्रेव्ही खायला आवडते, सो त्याने ड्राय करून घेऊ शकता. आम्हाला सुपी अशी नूडल्स ही खायला आवडतात मॅगी, म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडासा हा जो सूप आहे तो ठेवणार आहे आणि अशीच गरमागरम ही मॅगी सर्व करायची. छान सुपी चीजी अशी मॅगी संध्याकाळच्या वेळेस खाण्यासाठी खूप छान लागते. गरमागरम सर्व करून घ्या आणि अशी गरमागरमच खा, खूप सुंदर लागते. हे बघा, मी सुपी बनवला त्यामुळे तो सूप जो आहे तो खूप सुंदर असा लागतो आणि चीजीनेस त्यामध्ये येतो. सो तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि आजची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.